नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघा झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी जी आहे ती करणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते आणि ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. खूप साऱ्या चुका होतात की जेणेकरून भाजी जी आहे ती व्यवस्थित बनत नाही आणि अशा पद्धतीने जर केली तर नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल. ही तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण तुम्ही ही खाऊ शकता. आता आपण इथे कांदे घेतलेले आहे. कांदे व्यवस्थित कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर जेणेकरून मध्ये हे कांदे कट केल्यानंतर ते काय होतात की व्यवस्थित आतपर्यंत भाजले जातात. आता इथे आपण हे बघा व्यवस्थित हे कांदे जे आहे ते एक चाकूला आपण लावून घेतलेले आहे. तुम्ही पाहिजे असेल तर कट करून तव्यावर पण भाजू शकता किंवा एखादा गज असेल तर त्यालाही लावून अशा पद्धतीने तुम्ही कांदे जे आहे ते भाजून घेऊ शकता. आता गॅस चालू करून घ्यायचा आहे. त्यावर हे कांदे ठेवायचे आणि ते चांगले व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे. तोपर्यंत आपण लसूण निवडून घेणार आहोत आणि लसूण निवडून झाला की आपल्याला हे खोबरं किसून घ्यायचं आहे. आता खोबरं किसल्यामुळं काय होतं, मिक्सरला ते चांगलं व्यवस्थित बारीक होतं. आता हे बघा व्यवस्थित आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. आता लसूण पण निवडून घेतला, कोथिंबीर पण खोबरं किसून घेतलं. आता कोथिंबीर आपण निवडून घेऊया. आता ही कोथिंबीर पण स्वच्छ निवडून घेतलेली आहे. तोपर्यंत आता ह्या शेंगा ज्या आहेत ते व्यवस्थित आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्या व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये तेवढ्या कट करून घ्यायच्या. आता त्याची सालं पण व्यवस्थित ही काढून घ्यायची आणि व्यवस्थित कट करून घ्यायच्या. आता हे बघा व्यवस्थित ह्या कट झाल्यानंतर सगळ्या शेंगा अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. आता ह्या स्वच्छ धुवून कट केलेल्या आहे. आता ह्या सगळ्या कट झाल्यानंतर आपण मसाला जो आहे तो मसाला आपण भाजून घ्यायचा. तर आपण कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे किसून, धणे घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे आणि इथे आपण अद्रक घेतलेला आहे. आता कांदे जे आहेत ते पण आपले हे भाजलेले आहे. आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं. तेल व्यवस्थित घातलं की यामध्ये आपल्याला घालायचे खोबरं. खोबरं आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे. हे बघा व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. ते याच्यात कलर बदलेपर्यंत आपल्याला खोबरं जे आहे खूप भाजायचं नाही. अगदी फक्त कलर बदलेपर्यंतच हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आता ते व्यवस्थित कलर बदलेपर्यंत फ्राय झाला की गॅस आपला खूप तवा आपला खूप गरम झालेला आहे. गॅस आपल्याला कमी ठेवायचा. आता त्यावर आपण धणे घालून घेणार आहोत त्याच तेलामध्ये. धणे घालून घेतले की ते पण व्यवस्थित हलकासा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित यामध्ये फ्राय करून घ्यायचे. आता व्यवस्थित हे तळल्यानंतर हा पण व्यवस्थित धणे आपण काढून घेणार आहोत. त्याच ताटामध्ये आपण हे धणे पण काढून घ्यायचे. खूप छान भाजी लागते. नक्की तयार करून बघा. यामध्ये तुम्हाला अजून घट्टपणा पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये हवरी जी आहे ती पण वापरू शकता. त्याच्याने पण टेस्ट पण चांगली येते आणि थोडीशी भाजीला घट्टपणा पण येतो. जर भाजी वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये हवरी पण घालू शकता. आता हा जो कांदा आपण भाजलेला होता त्याच तेलामध्ये आपण कांदा पण घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला हा बारीक करून व्यवस्थित तो तेलामध्ये परतून घ्यायचा. आता हे बघा व्यवस्थित आपण तो पण परतून घेतलेला आहे. आता तो कांदा पण त्या मसाल्यामध्ये काढून घ्यायचा. तोपर्यंत आता आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण कुकरमध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या. तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही कढईमध्ये पण याला शिजवू शकता. यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. एक कुकरची शिट्टी याला घालून घ्यायची. एक आता मसाला आपण एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि तो व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचा. हे बघा सगळा मिक्सरच्या बाउलमध्ये यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याला व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्याला आपण बारीक झाल्यानंतर कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल घातलं की तेल थोडंसं कडकडलं की आपल्याला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा. त्यामध्ये तुम्ही जिरे मोहरीची फोडणी पण देऊ शकता. यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि यामध्ये गरम मसाला जो आहे घरचा गरम मसाला जो आहे तो आपण 1 चमचा घातलेला आहे आणि दुकानातला गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे. त्यामध्ये लाल तिखट घालायचं. आता इथे लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही मसाल्यात हिरवी मिरची जरी पाहिजे असेल तरी तुम्ही घालू शकता. आता यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल घालून घेतल्यानंतर हा जो मसाला आपण बारीक केलेला होता तो मसाला आपल्याला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं. आता हे बघा व्यवस्थित परतला की यामध्ये आपल्याला थोडासा हलकासा तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. यामध्ये थोडं पाणी घालून मसाला चांगला परतून घ्यायचा जेणेकरून त्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे. आता हे बघा व्यवस्थित याला तेल सुटलेलं आहे. थोडीशी हलकीशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या.
आता त्या यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला त्या मिक्स करून घ्यायच्या. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी यामध्ये घालू शकतात. भाजी किती घट्ट आणि पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता यामध्ये पाणी घातल्यानंतर यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली मस्तपैकी ही झणझणीत शेवग्याची शेंगाची भाजी जी आहे तयार झालेली आहे. तुम्ही पाहिजे असेल तर ती बाजरीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते आणि तुम्ही नक्की करून बघा. कांदा, बाजरीची भाकरी आणि शेवग्याच्या शेंगा खूप सुंदर लागतात. आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी आवडतील बघायला तेही कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून त्या पद्धतीने जसं नाश्त्याच्या आवडतील किंवा रोजच्या भाज्या आवडतील त्याही मी करून दाखवेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कुठले व्हिडिओ पाहिजे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर हे बघा, अशी झणझणीत मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी आपली तयार झालेली आहे. एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.